सोलापुरात बघितलं तर आम्ही ओबीसी मध्ये मोडतो। हा अन्याय कशासाठी? आमचा समाज हा गरीब आहे, लोकसंख्येने कमी आहे। हैदराबाद गॅजेटनुसार आम्हाला एसटीचं आरक्षण आम्हाला मिळालं पाहिजे। शिवाजी महाराजांच्या काळात आम्ही शूरच होतो, म्हणजे त्यांच्या काळामध्ये आम्ही तलवार घेऊन लढलोय। कायद्याच्या तरतुदीमध्ये जे नियम आहे त्या अटीमध्येच आम्हाला एसटी प्रवर्गात आरक्षण मिळालं पाहिजे। या आम्हाला वेगवेगळ्या प्रभावामध्ये हा सरकारने आम्हाला टाकलेला आहे। हैदराबाद गॅजेटनुसार कैकाडी समाजाला एसटी संवर्गातून आरक्षण मिळावं यासाठी सोलापुरात कैकाडी समाजाच्या वतीनं भव्य क्रांती मोर्चा या ठिकाणी निघत आहे। या संदर्भात बोलण्यासाठी समाजातील काही प्रतिष्ठित व्यक्ती आपल्यासोबत आहेत। काय तुमची मागणी आहे? कशासाठी मोर्चा आहे? आमची मागणी एकच आहे की पूर्वीपासून भारतामध्ये एकूण 52 सेटलमेंट आहेत। त्या सेटलमेंटमध्ये प्रत्येक कर्नाटक आलं, गुजरात आलं, महाराष्ट्र आलं। या ठिकाणी बघितलं गेल्यास आमच्या समाजाला काही ठिकाणी एस टीमध्ये आहेत, तर महाराष्ट्रामध्ये आम्ही या ठिकाणी ओबीसीमध्ये मोडतो। गुजरातमध्ये काही लोकांना ओबीसी मोडतात आणि ह्याच्या पलीकडे जाऊन फक्त महाराष्ट्रात जरी तुम्ही बघितलं, विदर्भ साईडला तुम्ही गेलात तर तिकडे आम्ही SC ST मध्ये मोडतो आणि इथं सोलापुरात बघितलं तर आम्ही ओबीसीमध्ये मोडतो। हा अन्याय कशासाठी? आमचा समाज हा गरीब आहे, लोकसंख्येने कमी आहे, पण आम्ही कायद्याच्या तत्वामध्ये बसूनच आम्ही ही मागणी करतात। त्यासाठी आज आम्ही ह्या ठिकाणापासून शिवाजी चौकापासून ते पूनम गेटपर्यंत जाऊन कलेक्टरला निवेदन देणार आहे। कायद्याच्या तरतुदीमध्ये जे नियम आहे त्या अटीमध्येच आम्हाला एसटी प्रवर्गात आरक्षण मिळालं पाहिजे। यासाठी या मागणीसाठी आपण इथून आता मोर्चा काढत आहोत। अगर जर ह्या मोर्चाद्वारे जर निवेदन दिल्यानंतर ऐकले ठीक आहे, नाही ऐकलं तर याच्यापुढे आम्ही उग्र आंदोलन करू, उपोषण करू, जे काय करायचं आम्ही करू। पण आमचा समाज लहान आहे, पण आम्ही कायद्याने लढणारे माणसं आहोत। तुम्ही फक्त म्हणता गुन्हेगार जमात, आम्ही गुन्हेगार जमात राहिलेला नाही आहेत। आज सुशिक्षित शिक्षक आहेत, आमच्यामध्ये PSI झालेत, पोलीस आहेत, अनेक वरिष्ठ अधिकारी झालेले आहेत। असे समाज, आमची लोकसंख्या कमी आहे, पण आम्ही कायद्याच्या तत्वातच मागणार, त्या कायद्याने जे काही मिळेल ते आमच्या पदरात टाकावं, हेच आम्हाला या तुमच्याद्वारे त्यांना विनंती करत आहोत। समाज एकच आहे, पण आंध्रमध्ये वेगळे निकष आहेत, तेलंगणामध्ये वेगळे निकष आहे, तुम्ही म्हणल्याप्रमाणे नागपूरला वेगळे निकष आहे, मग सोलापूरमध्ये वेगळं, म्हणजे असे वेगळे निकष काय आहे? म्हणजे काय करायचं? एवढ्याच लांब जाण्यापेक्षा तुम्ही महाराष्ट्राचा विचार करा ना। फक्त महाराष्ट्रापुरतं तुम्ही विचार केलात ना, पश्चिम महाराष्ट्रामध्ये बघा आणि आपल्या इकडच्या महाराष्ट्रामध्ये बघा, विदर्भ मराठवाड्यामध्ये बघितलात वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये मोडलं जातं। असं का अन्याय आमच्यावर? हैदराबाद गॅजेटप्रमाणे तुम्ही बघितलं तर त्यामध्ये आम्ही ST प्रवर्गामध्ये पडतो। ते जी ST प्रवर्ग आहे मला तेच द्या, आम्ही दुसरं काही मागत नाही आहे। कोणाला देऊ नका किंवा कोणाच्या घासातलं घास आम्हाला द्या आम्ही म्हणत नाही। आमच्या पदरात जे पूर्वीपासून आलेलं आहे ते आमच्या हैदराबाद गॅजेटप्रमाणे आम्हाला मिळालंच पाहिजे। काय नुकसान होतं म्हणजे आपण आता काय कायदा सगळ्यांना समान कायदा आहे आणि प्रत्येक राज्यामध्ये असा वेगवेगळा कायदा लागू होत नाही। हैदराबाद गॅजेटनुसार आम्हाला एसटीचं आरक्षण आम्हाला मिळालं पाहिजे आणि ते आमच्या हक्काचं आहे। आम्ही कुणाच्या ताटातलं मागत नाही आहे, जेणेकरून त्यांचं द्या काढून आम्हाला द्या म्हणत नाही। जे आम्हाला लागू होतं कायद्यामध्ये आहे ते फक्त आमची शासनाला विनंती आहे की जे आहे कायद्यामध्ये तिची तरतूद आहे ती फक्त लागू करायची आहे, बाकी त्याला वेगळं काय करायचं गरज नाही आहे। फक्त हैदराबाद गॅजेटनुसार आम्हाला एसटीचं आरक्षण शासनाकडे विनंती की लागू झालं पाहिजे। कैकाडी समाज म्हणलं तर ब्रिटिशांनी गुन्हेगारी समाजाचा शिक्का मारलेला होता, पण हा मुळात कैकाडी समाज हा अनेक शूरवीर, अनेक लढायांमध्ये लढलेला हा म्हणजे शिवाजी महाराजांच्या काळात आम्ही शूरच होतो, म्हणजे त्यांच्या काळामध्ये आम्ही तलवार घेऊन लढलोय आणि ब्रिटिशांना आम्ही सरोवर करून सोडलो। त्यामुळं आम्हाला तारात आणून ठेवले तिने आणि आम्ही महाराष्ट्राचे मुळात नाही, आम्ही आहे आंध्र, केरळ, तमिळनाडू या भागातल्या सर्वांना एका ठिकाणी आणून तिने आम्हाला तारात ठेवले। 3 हजरी होते, आम्हाला 3 तार होते, त्याप्रमाणे आम्ही वागले आणि स्वातंत्र्य 5 वर्ष झालं, त्यानंतरसुद्धा आम्हाला स्वातंत्र्य 5 वर्ष दिले नाही। 1947ला देश स्वातंत्र्य झाला आणि त्यानंतर आम्हाला आमच्या फक्त समाजाला, कैकाडी समाजाला, म्हणजे त्यामध्ये आम्ही 9 जमाती होतो, त्या लोकाला 1952मध्ये आम्हाला कुंपणातून नेहरू पहिले पंतप्रधान आपले, त्या माणसाने आमचं तार कापले, मुक्त केले। तेव्हापासून आम्ही मुक्त
विमुक्त आम्ही आहे, पण आम्ही 42मध्ये नाही, तर आम्हाला अन्याय फार मोठ्या प्रमाणात केलेला आहे. कैकाडी समाज पोट जाती कुठल्या? कैकाडी समाज पोट जाती, पामलूर समाज, कुंचीकोरी, माकडवाले, गाव कैकाडी, असं 9 समाज आहेत. 6-7 समाज आहेत. ब्रिटिशांच्या जमान्यापासून आपण त्यांच्या जुलमी राजवटीखाली गेलेलो होतो. सध्या स्थिती काय समाजाची शहरात किंवा तालुक्यात? सर देशाला 1947ला आझादी मिळाली, स्वातंत्र्य मिळालं, आम्हाला 5 वर्षांनी मिळालेलं आहे. तर स्वातंत्र्यामध्ये सुद्धा आम्ही पारतंत्र्याचं जिणं जगतो आणि आम्हाला एवढंच म्हणायचं आहे की वेळोवेळी हा शासन आमच्यावर अन्याय करतो. आम्ही इथं बाजूला जो विदर्भ त्याच भागामध्ये आम्ही SC आहे. इथं अक्कलकोटच्या पुढं गेल्यानंतर आम्ही तिथं SC आहे आणि ह्या काही जिल्ह्यामध्ये आम्ही विजेंटी आहे आणि तेलंगणा हैदराबादला गेल्यानंतर त्या ठिकाणी आम्ही ST आहे. तर आम्हाला वेगवेगळ्या प्रभावामध्ये हा सरकारने आम्हाला टाकलेला आहे. तर आता एवढ्या मोठ्या समाजाला हैदराबाद गॅजेट त्यांनी दिलेलं आहे. त्याच धर्तीवर आमच्या कैकाडी समाजच्या नोंद्या त्या हैदराबाद गॅजेटमध्ये आहेत. त्यानुसार आम्हालासुद्धा हैदराबाद गॅजेटनुसार आम्हाला ST प्रवाह टाकावं असं शासनाला विनंती करतो. जर आमचं हे मागण्या मान्य केलं नाही, ह्याच्यापुढं उग्र आंदोलन करणार आहे. आता समाज शाहू फुले आंबेडकरांची विचारधारा त्याच्यात रुजलेली आहे. आम्ही न्याय हक्कासाठी आम्ही रस्त्यावर येऊ. धन्यवाद. एकंदरीत मराठा आरक्षणाचा विषय आहे, OBC आरक्षणाचा आहे. अशा वेळी आपल्या कैकाडी समाजाला राज्य सरकार न्याय देतील वाटतं? आम्हाला 100% वाटते न्याय देतील राज्य सरकारने. नाही दिलं तर बी, पण आत्ता तरी काहीच नाही. याच्यापेक्षा आणखी उग्र आंदोलन होणार आणि होणार, पण ते सरकारने ते आम्हाला न्याय देणार, वेळेस नाव देणार. ऑलरेडी आमचा हा समाज संपूर्ण भारतामध्ये SC समाजामध्येच आहे, परंतु हा आमच्यावर घोर अन्याय झालेला आहे. कारण तर महाराष्ट्रातच बघायला गेलं तर आम्ही विदर्भामध्ये SC आहे, खानदेशामध्ये ST आहे आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये आम्ही विजेमध्ये मोडतो आहे. तर हे काय जो असंतोष आहे महाराष्ट्र म्हणा बाहेरचा, तर मुळातच आम्ही SCमध्ये आहे. आम्हाला SC असू द्या किंवा ST असू द्या, आम्हाला जो बाबासाहेबांनी जो न्याय दिलेला आहे तो आम्हाला मिळालाच पाहिजे. कारण आमचा जो समाज आहे तो गोरगरीब आहे, वंचित आहे, करून खाणारा आहे. त्यामुळं आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे. समाज ही फार बिकट आहे आणि आम्हाला विदर्भाच्या गॅजेटनुसार आम्ही मागणी करत होतो आतापर्यंत, पण हैदराबाद गॅजेटनुसार आम्हाला हे STचं आरक्षण पाहिजे. नाही मिळत आम्ही उग्र आंदोलन करणार. सर शैक्षणिक स्थितीमध्ये आपला समाज सर शैक्षणिक स्थितीमध्ये आमचा समाज अजून मागासलेलाच आहे. फक्त एक 60% समाज सुधारलेला आहे, 40% अजून म्हणजे ग्रामीण भागामध्ये आहे असंच आहे. हो साहेब आम्हाला काय म्हणायचं, सत्य जे स्वातंत्र्य झालं, आज आम्हाला स्वातंत्र्य नाही आहे असून नसल्यासारखं आहे. तर आम्ही कर्नाटकामध्ये आंध्रामध्ये आम्ही STमध्येच आहे. मग इथंच आम्हाला महाराष्ट्राला काय विजन ठेवलं गेलं? त्या सरकारने जाणून आमच्यावर अन्याय करावा लागला आहे की आम्हाला STचं आम्हाला आरक्षण मिळावं, हेच सरकारला विनंती आहे. मुळात कैकाडी समाजाने कलेक्टर ऑफिसवर क्रांती मोर्चा काढलेला आहे. त्यांची मागणी आहे हैदराबाद गॅजेटनुसार ज्या ठिकाणी STचं हे संवर्ग त्यांना दिलेला आहे त्याचप्रमाणे ST संवर्गात कैकाडी समाजाचा समावेश करावं, सर्व ठिकाणी निकष एकच करावे आणि आरक्षणाची मागणी या ठिकाणी कैकाडी समाजाची आहे. आणि जिल्हाधिकारी कार्यालयावर छत्रपती शिवाजी महाराज चौकातून त्यांचा हा मोर्चा निघत आहे. जहूर साहेबसोबत अकबर बागवान, लोकप्रधानी, सोलापूर.